हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। त्याचसोबत तलवारीच्या ताकदीपेक्षा लेखणीच्या ताकदीमध्ये किती शक्ती असते ही या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण जगाला दाखवून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा या ठिकाणी अभिवादन करतो। आज संविधान दिन आपल्या या शाळेमध्ये आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। संविधान दिन कशासाठी? ज्या पद्धतीने आपण प्रत्येकाची एक आठवण म्हणून साजरी करतो त्याच पद्धतीने आपण आज संविधान दिन साजरा या ठिकाणी करत आहोत। नाही संविधान दिन म्हटलं की आपल्याला आठवते की संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। संविधानाची तारीख हे पुस्तक नसून ते आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचा तो एक ग्रंथ आहे असं या ठिकाणी आपण समजतो। 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान आपण स्वीकारलं। प्रत्येक पुस्तकाला लिहित असताना किंवा एखाद्या कायद्याचं पुस्तक लिहित असताना ग्रंथ लिहित असताना त्याला काही कालावधी लागतो। त्याच पद्धतीने संविधान लिहिताना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी या मसुदा समितीच्या सर्वांना लागला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे संविधान लिहिताना एवढा वेळ लागला। त्याचसोबत नर्सिंगला सुद्धा आहेत ना, प्रत्येक बुक्स तयार करण्यासाठी काहीतरी त्याला वेळ लागतो, कालावधी लागतो। संविधान तयार करण्यासाठी लागला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागल्यानंतर संविधान आपल्या भारताचे संविधान तयार झाले। आणि हे संविधान 1 वर्षानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण स्वीकारले आणि 1 वर्षानंतर ते लागू केले। ती तारीख होती 26 जानेवारी 1950। त्या दिवशी आपण काय केलं? लागू केलं। इथपर्यंत ठीक आहे। या सर्व गोष्टी एज्युकेशन फील्ड साठी आणि बाकी विषयासाठी असते, परंतु इथपर्यंतच संविधान सीमित नसून तर संविधानाने अस्पृश्यता असलेल्या लोकांना, गरिबांना, गरजवंतांना न्याय देण्याचं काम केलं हे सांगणारे कमीत कमी लोक आपल्या देशामध्ये आढळतात। संविधान हे नुसतं पुस्तक नसून एक भारत देशामध्ये असलेला एक ग्रंथ आहे हे सांगण्याचं काम कमी लोकांनी केलं। संविधान प्रत्येक गरीबाला, गरजवंताला न्याय देण्याचं काम करते। वेगवेगळ्या माध्यमातून समानता, बंधुता आणि अस्पृश्यता याचं या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम करते हे सांगण्याचं काम कमी केलं। धर्म, जात, पंथ हा भेदभाव बाजूला ठेवून सर्वांना समानतेच्या साखळीमध्ये एकत्र करण्याचं काम संविधान करते हे सांगण्याचं काम कमी लोकांनी केलं। आणि ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। सर्वांना समान न्याय, समान कायदा, समान हक्क जर कोणी दिलं असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं असेल। ते संविधान जोपासणं अत्यंत गरजेचं आहे। एके गावी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गायत्री मॅडम सांगितलं होतं की संविधान मी तयार केलं, मी केलेलं संविधान हे चांगलं आहे की वाईट आहे हे ठरवणारे हे कोण ठरवतील? तर जे लोक याचा वापर करतील। या संविधानाचा 2 पद्धतीने वापर होऊ शकतो, चांगला आणि वाईट। सत्तेमध्ये बसणारे जर चांगले असतील तर या संविधानाचा वापर चांगल्या पद्धतीने होईल। सत्तेमध्ये बसणारे जर वाईट असतील तर या संविधानाचा वाईट मार्गाने सुद्धा अवलंब केला जाईल असं त्यावेळेस स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं। तर संविधानासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ज्या महामानवाने आपल्याला हे संविधान दिलं। आणि एक नारा झाला पाहिजे चिरई होळीचा, संविधान दिन जय हो, संविधान दिन जय हो, आणि भारत माता की, भारत माता की।